हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. चला तर मग आज भाऊ बहिणीच्या नात्यासारखा गोडवा. रक्षाबंधन म्हटलं की काहीतरी गोड हवंच, म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे रक्षाबंधन स्पेशल गुलाबजामुन. चला तर त्यासाठी लागणारे इथे काही साहित्य आहे ते आपण पहिले बघून घेऊया. इथे मी अर्धा किलोचं गुलाबजामुनचं पॅक घेतलेलं आहे. प्रीमियमचं गुलाबजामुनचं पॅक आहे हे अर्धा किलोचं रवी मॅजिकचं. त्यासाठी इथे 1 किलो साखर घेतलेली आहे. लागेल तसं दूध घेऊ आणि 4 विलायची आहे. आता इथे ही रेसिपी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि व्यवस्थित प्रमाणासह इथे मी तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे. एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच बाउलने हे जे गुलाबजामुनचं पॅक आहे त्यामध्ये 2 गुलाबजामुनचे बाउल इथे भरलेले आहे. आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं गाठी मोकळ्या करून घ्यायचे आहे आणि थोडं थोडं दूध ॲड करत आपल्याला हे गुलाबजामुनचं कणिक इथे मळून घ्यायचं आहे. एकदम मऊसूत इथे मळायचं आहे, जास्त घट्ट मळायचं नाही. त्याने काय होतं तर गुलाबजामुन बनवायला कठीण जातात. मऊसूत बनवलं तर एकदम हलके जातात. बघा तर अशा प्रकारे दाबल्याबरोबर वळल्या गेलं पाहिजे. अशाच प्रकारे इथे आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे. चला तर आता हे कणिक थोडं झाकून ठेवूया, तोपर्यंत ते सेट होतं आणि इकडे तोपर्यंत आपण चाचणी करून घेऊया. ज्या बाउलने मी कणिक मोजून घेतलेलं होतं गुलाबजामुनचं त्याच बाउलने 4 कप इथे साखर घेत आहे. 2 कप गुलाबजामुनचं पीठ होतं आणि 4 कप साखर, दुपटीने प्रमाण घ्यायचं आहे. आणि जेवढी साखर घेतली तेवढंच इथे पाणी आपल्याला इथे ॲड करायचं आहे. 4 कप साखर होती, 4 कप इथे पाणी घेतलेलं आहे. आणि याला ठेवूया गॅसवरती आणि साखर विरघळून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटं याला मोठ्या गॅसवरती उकळून घ्यायचं आहे. इथे 1 तारी 2 तारी पाक आपल्याला करायचं नाहीये. अगदी फक्त हाताला ठेवला की चिटकला पाहिजे इतपतच पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे हातावर हात ठेवला की असं चिकटलं पाहिजे इतपत. बघू शकता तर इथे आता आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे. यामध्ये आता गॅस कमी करून टाकूया. विलायची पावडर टाकायची आहे आणि झाकण ठेवून देऊया, म्हणजे आपला पाक जो आहे तो गरमच राहील. इकडे तोपर्यंत पीठ एकदम छान मुरलेलं आहे आणि आता आपण गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहे. बघू शकता पीठ एकदम मऊसूत असले की गुलाबजामुन परफेक्ट बनवून तयार होतात. अजिबात क्रॅश वगैरे काहीच येत नाही. एकदम सोपे आहे, कुठे स्क्रॅच वगैरे काहीच नाही. क्रॅश वगैरे आले त्याला तर गुलाबजामुन तळताना फुटतात. त्यामुळे एकदम व्यवस्थितच बनवून घ्यायचे आहे. बघा तर अशा प्रकारे इथे मी गुलाबजामुन सगळे करून घेत आहे. छान असा एकदम गोल आकार या गुलाबजामुनला आलेला आहे. आणि एकटीलाच बनवायचा कंटाळा येईल म्हणून माझ्या स्वरूपला वाटलं की मम्मीला मदत म्हणून मीही मम्मीला मदत करू लागतो. बघू शकता तर अशा प्रकारे इथे तो गुलाबजामुन मला करायला मदत करत होता. छोट्या मोठ्या सगळ्याच कामात तो मला मदत करत असतो. तर आमच्या दोघांच्या मदतीने बघू शकता इथे गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत. आणि गुलाबजामुनचा आकार सुद्धा तुम्ही बघू शकता, छोटे छोटेच केलेले आहेत. आता एकदम 0 फ्लेमवरती तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे गुलाबजामुन हलक्या हलक्या हाताने सारखे हलवत राहायचे आहे. त्याने काय होईल की एका साईडनेच न होता सगळीकडनं आपले गुलाबजामुन छान असे कलर येईपर्यंत तळता येईल. बघू शकतात एकदम हलक्या हाताने आणि तेलही अगदी मंद आचेवरती म्हणजे एकदम 0 फ्लेमवरतीच ठेवायचं आहे. आणि सारखं हलवत राहिल्याने ते डागत नाही, एका साईडनेच होत नाही तर सगळ्या साईडने व्यवस्थित कलर येईपर्यंत तळल्या जातात. किती सुंदर असा छान कलर आलेला आहे. एकदम परफेक्ट इथे गुलाबजामुन आपले तयार झालेले आहे. अगदी हॉटेल्समध्ये मिळतात ना तशाच प्रकारे. बघू शकता तर
असेच आपल्याला बाकीचे जे गुलाबजामुन आहेत ते सुद्धा आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत. किती सुंदर असा कलर आलेला आहे इथं गुलाबजामुनला. आणि अशा प्रकारे माझे सगळे गुलाबजामुन आहेत ते इथे तळून झालेले आहेत. बघू शकता अजिबात या गुलाबजामुनला कुठेच क्रॅक वगैरे काहीच नाहीये. चला तर इकडे आपला पाक आता तयार आहे आणि गरमच आहे अजून तरी. हलकाच गरम आहे. त्यामध्ये आता हे बनवलेले तळलेले गुलाबजामुन जे आहे ते आपल्याला सोडून द्यायचे आहे. आणि आता इथे आपल्याला पाक मुरेपर्यंत 2 ते 3 तास किंवा तुम्ही रात्रभर ठेवले तरी चालतात. त्याने काय होतात तर गुलाबजामुन छान असे पाकामध्ये मुरल्या जातात. बघू शकतात अशा प्रकारे. तर किती छान इथे गुलाबजामुन बनवून तयार आहेत. अगदी हॉटेल सारखेच दिसत आहेत. तर एकदम लुसलुशीत असे हे गुलाबजामुन इथे बनवून तयार आहे आणि एकदम स्पंजी असे झालेले आहेत. सगळीकडून पाक व्यवस्थित मुरला गेलेला आहे. अगदी या प्रमाणाने बनवाल तर कुठेच गुलाबजामुन रेसिपी बिघडणार नाही. याला आपण कट करून बघू. कट करताच कळतोय आपल्याला की एकदम लुसलुशीत आणि रसाळ एकदम मऊसूत असा गुलाबजामुन इथे बनवून तयार झालेला आहे. आतमधूनही पाक जो आहे तो व्यवस्थित इथे मुरला गेलेला आहे. तोंडात टाकताच विरघळेल असे गुलाबजामुन इथे बनवून तयार आहेत. अगदी हॉटेल सारखे झालेले आहेत. कुठेही क्रॅश वगैरे काहीच नाही. एकदम परफेक्ट व्यवस्थित प्रमाणासह इथे गुलाबजामुनची रेसिपी तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर ही गुलाबजामुनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.